बुलढाण्यात 20 अवैध बायोडिझेल पंप असल्याची माहिती समोर येते। खामगाव ते मलकापूर दरम्यान बेकायदेशीर पंप सुरू आहेत। राष्ट्रीय महामार्गावर ही बायोडिझेल माफियाचं राज्य आहे। लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। पाहूया। बुलढाणा जिल्ह्याच्या नायगाव येथे 26 सप्टेंबरला बायोडिझेलच्या टाकीमध्ये गुदमरून 2 तरुणांचा मृत्यू झाला आणि त्या निमित्ताने बायोडिझेलचा प्रश्न हा ऐरणीवर आला। प्रशासनाच्या मते या टाकीमध्ये जे तरुण गुदमरून मेले होते ते बायोडिझेलचा व्यवसाय 2 वर्षापासून बंद होता, परंतु जेव्हा लोकशाही मराठीने या राष्ट्रीय महामार्गावर रिअलिटी चेक केला तेव्हा असं लक्षात आलं की हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे खामगाव ते मलकापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दरम्यान 20 बायोडिझेलचे जे पंप आहेत हे राजरोसपणे सुरू आहेत। या ठिकाणी आपण इथं पाहू शकतो की किती मोठ्या मोठ्या ह्या टाक्या बसवलेल्या आहेत आणि या टाक्यामध्ये हे 1,000 लिटरची ही टाकी आहे आणि या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बायोडिझेल हे साठवले जाते आणि मग या ठिकाणावरून जे वाहनं येतात त्या वाहनांमध्ये हे बायोडिझेलचा पुरवठा केला जातो। एकंदरीत एवढा मोठा हा जो काळा बाजार आहे हा काळा बाजार प्रशासनाच्या, महसूल प्रशासनाच्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि राष्ट्रीय हस्तक्षेपाच्या राजकीय दबावामध्ये राजरोसपणे सुरू आहे। प्रशासनाच्या नाकावर टिचून प्रशासनाचा करोडोचा महसूल या ठिकाणी बुडवला जात आहे आणि याकडे कोणाचंच लक्ष नाही। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, नांदुरा, बुलढाणा। सांगतो तसं कोण माहिती नाही अजून माहिती घेऊन माहिती घेऊन आपण नियमानुसार कारवाई करू। यापूर्वी सुद्धा आम्ही महसूल प्रशासनाच्या मदतीने अशा अनधिकृत जे काही चालू असेल त्याच्यावर कारवाया केलेल्या आहेत। यापुढे सुद्धा आम्ही कंटिन्यू अशा कारवाया सुरूच ठेवू। महसूल प्रशासन आहे, तहसीलदार असतील किंवा पुरवठा विभाग असेल त्यांच्या मदतीने आम्ही या कारवाई करू। त्यांना जेव्हा केव्हा लागेल तेव्हा आम्ही मागणीप्रमाणे पुरेसा बंदोबस्त प्रोव्हाइड करू आणि जे काय फौजदारी गुन्हे त्याच्यामध्ये दाखल करता येतील ते सुद्धा आम्ही दाखल करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।